ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 168वा व्हिडिओ करत आहे. गुरुगौरविका पुष्प 1 मध्ये गुरुदेवांचे भक्त जयंत फाटक यांनी एक लेख लिहिला होता, कोलाहल शांत होत गेला. हा जो लेख आहे हा गुरुगौरविकेत प्रसिद्ध झाला आहे. 1993 साली जी आपण गुरुदेवांची रोपे तुला केली त्यावेळेस जी गुरुगौरविका प्रसिद्ध केली त्या पहिल्या ह्याच्यात त्यांचं हे आहे. काही मंडळींचे अनुभव वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की त्या मंडळींनी प्रापंचिक किंवा काही अडचणी सद्गुरूंनी जी कृपा केली त्याची जशी वर्णनं केलेली आहेत तसं वर्णन मला या जयंतराव फाटक यांच्या अनुभवात आढळलं नाही. ऑन द कॉन्ट्री त्यांनी गुरुचरणाशी आपण कसे स्थिर झालो आणि आपल्यात काय दोष होते ते दोष कसे गुरुदेवांनी काढून टाकले ह्याचंच सगळं विवरण त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे आपल्या सद्गुरूंनी कसा बदल केला हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आता हे जयंतराव फाटक हे गुरुदेवांच्या चरणाशी 1971 साली आले. ते येण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली होती की ते गिरनार शिखर आहे तिथे गेले. त्यांना स्वप्न पडलं होतं, गिरनार शिखरावर गेले आणि तिथं एका व्यक्तीने जी बहुधा त्यांनी काय ते दिलेलं नाही आहे, संन्यासी होते, साधू होते, पण त्यांनी यांना एक मंत्र दिला आणि सांगितलं की हा मंत्र तुम्ही जप करत चला. याचं अनुष्ठान केलं पाहिजे असं नाही आहे, पण जेव्हा लागेल तेव्हा त्याचं स्मरण करत चला असं त्यांनी सांगितलं. आणि तो सूर्यस्तुतीचा मंत्र होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांना स्वप्न आठवत होतं, काय घडलं ते आठवत होतं, पण मंत्रच आठवत नव्हतं. आता एखाद्या सत्पुरुषांनी स्वप्नात का होईना आपल्याला दर्शन दिलंय आणि मंत्र दिलाय, ज्या सत्पुरुषांची त्याची ओळख नव्हती तर त्याचं एक अप्रूप प्रत्येकाला वाटतं आणि मग असा मंत्र आपल्याला का आठवत नाही ह्याची रुखरुख त्यांच्या मनाला लागली आणि मग त्याची शोधाशोध सुरू केली की असा मंत्र कुठला असतो, काय असतो, कोण मला सांगेल का. मग त्यांनी या क्षेत्रातल्या ठिकाणी चौकशी केली आणि कुठून काही त्यांना तपास लागेना. शेवटी त्यांच्या घरातच एक त्यांना आशेचा किरण दिसला. जयंतराव फाटक यांचे मामा श्री मराठे हे गुरुदेवांचे भक्त होते आणि त्यांना त्यांनी विचारलं आणि मामांनी सगळं ऐकून घेतलं पण लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही. आणि जयंतरावने त्यांना बऱ्याच वेळा विचारल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की नगरमध्ये एक सत्पुरुष आहेत, परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज, तर आपण त्यांच्याकडे दर्शनाला गेलात तर कदाचित आपल्याला यातनं काही उकल होईल. आणि मग यांना तर जायचंच होतं, उत्सुकता होतीच. आणि मग 71 साली कुकडेवाड्यात जयंतराव फाटक श्री गुरु दर्शनात त्यांनी गुरुदर्शनाला गेले आणि त्या पहिल्या भेटीतच त्यांच्यावर गुरुदेवांचा एवढा परिणाम झाला की त्यांनी सांगितलं पहिल्याच भेटीत मी त्यांना माझे मोक्ष गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे. त्या पहिल्या भेटीत देखील असं झालं की जयंतराव फाटक हे सायन्सचे स्टुडंट होते, ते MSc वगैरे झालेले होते आणि अर्नामंड रिसर्च डेव्हलपमेंट या डिफेन्स डिपार्टमेंटच्या ह्याच्यात एक सायंटिस्ट म्हणून ते काम करत होते. सायन्सचा विद्यार्थी म्हणजे हा प्रॅक्टिकल असतो. तो अशा या सगळ्या मार्गावर विश्वास ठेवेल असं नव्हतं, परंतु त्यांच्या घरातले जे संस्कार होते ते मात्र चांगले होते आणि मग त्या संस्कारामुळे त्यांना या मार्गात विश्वास ठेवावा अशी त्यांच्या मनात श्रद्धा पण झालेली होती. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर त्यांचा एक स्वभाव तो बोलका होता, फार बोलायचे जयंतराव. आणि मग त्यांनी पहिल्या भेटीत देखील गुरुदेवांना नाना प्रकारचे प्रश्न विचारून आपलं मन मोकळं केलं आणि ते म्हणले सद्गुरू देखील माझं बोलणं कंटाळा न करता ऐकत होते.
हा शब्द त्यांनी जो वापरला त्याला पुढे एक अर्थ आहे, कंटाळा न करता ऐकत होते आणि मला योग्य तिथे सांगत होते. अशा पद्धतीचा पहिली भेट त्यांची झाली आणि त्या भेटीत त्याने हे स्वप्न वगैरे सगळं सांगितलं, स्वप्न वगैरे सांगितलं. परंतु सद्गुरूंनी त्या स्वप्नाबद्दल त्यांना काहीच त्या दिवशी जास्त काही सांगितलेलं नाही. काय सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे जयंतरावांनी एक असं त्यात स्टेटमेंट दिलंय की या मंत्राबद्दल काही सांगणं न सांगणं हेच माझ्या हिताचं असेल, असं त्यांनी हे एक त्याचा निष्कर्ष काढला. असा निष्कर्ष काढण्याला देखील आपली भक्ती ही परिपक्व असावी लागते आणि पहिल्याच भेटीत गुरुचरणाशी आपली भक्ती परिपक्व आहे याचा एक तो त्यांनी आपल्याला या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे. आता या ठिकाणी हे सगळं झाल्यानंतर गुरुदेवांनी त्यांना परत एकदा सांगितलं की तुम्ही वेळोवेळी दर्शनाला येत जा आणि मग त्यांना अशा पद्धतीने दर्शनाला यायला मिळालं. मग त्यांना हळूहळू असं वाटलं की आपल्या पत्नीने पण यावं. पण सौभाग्यवती फारशा काही तिथं अनुकूल होत्या अशातला भाग नाही आणि प्रतिकूलही नव्हत्या. त्यांनी एक फार सुंदर वाक्य दिले. सर्व प्रपंच वाक्यांनी हे वाक्य लक्षात ठेवावं. आता म्हणजे ते असं म्हणतात की नवऱ्याने किती वर्णनं केली तर त्याकडे सस्मित दुर्लक्ष करणाऱ्या योग्य गृहिणी असते. पण शेवटी माझी भीड मोडवत नाही म्हणून ती माझ्याबरोबर यायला तयार झाली. म्हणजे पतीचा आग्रह आहे म्हणून ते आले. अर्थात नंतर हे दोघेही पती पत्नी गुरुचरणाशी एकनिष्ठ झाले, हा भाग वेगळा आहे. पण सुरुवातीच्या काळात त्या येत नव्हत्या आणि नंतर मात्र यायला लागल्या. अर्थात यांचं जे वातावरण घरातलं होतं त्यामुळे थोडेफार त्यांच्यावर संस्कार चांगले असल्यामुळे ते यायला लागले. त्यांचे मामा देखील इथे येत होते, हा एक भाग होताच. आता या जयंतरावांचा एक स्वभाव असा होता की ते अत्यंत जिज्ञासू होते आणि त्यांना जिज्ञासू म्हणजे काय की त्यांना साधारणपणे ही पूर्वजन्मीचा आपला जो काही जन्म असतो त्याचा आपल्या याच्यावर काय परिणाम होणार आहे, काय पूर्वजन्मीचा याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर परग्रहावरील जे अस्तित्व आहे मानवाचं किंवा परग्रहावरील ग्रहांचं मानवावर काय परिणाम होतो, मृत्यूनंतर माणसाची स्थिती काय असते, मनुष्य स्वभावाचे असंख्य तपशील, त्याचा परस्पर संबंध याबाबतचं एक त्यांना उत्सुकता असायची आणि सद्गुरूंना ते उत्सुकतेने जिज्ञासूपोटी काही प्रश्न विचारायचे आणि असे प्रश्न ते विचारत गेले आणि सद्गुरू ते पुरवत गेले. म्हणजे ते म्हणले माझं एक प्रकारचं शिक्षण पुढे चाललंय आणि या ठिकाणी एकही कागद हातात आपण घ्यायचा नाही आहे, फक्त गुरुदेव आपल्याला सांगतायत आणि गुरुदेवांनी फक्त माझ्या पूर्वकल्पना दुरुस्त करण्यात हा बराच वेळ त्यांनी खर्ची घातलेला आहे आणि मला या सगळ्या याच्यातनं कोल्हाल जो आहे तो त्यांनी माझ्या मनातला हा शांत केला आहे. यांच्या त्या लेखाचं नावच आहे कोल्हाल शांत केला, कोल्हाल शांत केला. आता या पद्धतीने त्यांचं हे झालेलं आहे आणि त्यामुळे ते गुरुचरणाशी स्थिर झाले. पण झाले काय गंमत की जयंतरावांचा स्वभाव हा प्रश्न विचारण्याचा असल्यामुळे आणि तेच जास्त वेळ गुरुदेवांचा घेत असल्यामुळे जे बाकी जे लोक बसलेले असायचे त्यांना त्यांच्या अडचणी गुरुदेवांना सांगण्याकरता आलेले असतात, पण ती त्यांना संधीच मिळायची नाही. आणि मग हळूहळू जयंतरावांच्या बद्दलच्या तक्रारी गुरुदेवांकडे यायला लागल्या. अर्थात गुरुदेव अशा तक्रारी जर ऐकत होते तरी त्यांना जयंतरावांचं पूर्ण माहिती, आता काय माहिती का मी पूर्ण माहीत होतं हे म्हणणं म्हणजे विनोदच नाही का, हे त्रिकालच नाही. त्यामुळे जयंतरावांची पूर्ण त्यांना कल्पना असल्यामुळे त्यांनी जयंतरावांना काही तसं नाराज वगैरे केलेलं नाही आहे. पण त्यांनी म्हणजे जयंतराव असं लिहितात की गुरुदेवांनी माझ्या जिज्ञासापूर्ती एवढी केली आणि माझ्यात असा बदल घडवला की आता मला प्रश्न विचारण्याची
उपरतीच होत नाही आहे, उर्मीच होत नाही आहे, असं त्यांनी लिहिलं आहे. म्हणजे हा जो बदल आहे, हा बदल माझ्यात गुरुदेवांनी घडवला. गुरुदेवांनी आपल्याला वारंवार सांगितलं आहे की माझ्या चरणाशी आल्यानंतर स्वतःमध्ये काय बदल झाला आहे याचं आत्मपरीक्षण करा. अर्थात बदल हा प्रत्येक जण गुरुचरणाकडे एक वेगळ्या हेतूने आलेला आहे. कोणाचा हेतू काय असेल ते ज्याचं त्याला माहिती आहे. एखादा माणूस प्रपंचवाईक सुख पाहिजे म्हणून आला असेल, एखादा पैशाची अडचण आहे म्हणून आला असेल, एखादा कुठल्याही संकटात असेल, तर या ह्याच्यातले जे काही तुमच्या अपेक्षित बदल झालेत याचं तुम्ही चिंतन अधूनमधून करत चला असं सांगितलेलं आहे. आणि मग हे चिंतनाचा भाग होता. जयंतरावांनी चिंतन केलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की आपली जी पूर्वी जिज्ञासू वृत्ती होती, आपली जी प्रश्नकर्त्याची भूमिका होती, ती सद्गुरूंनी आता बदलली आहे. म्हणजेच काय, जिज्ञासा पूर्तता झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. 1974 साली जेव्हा वास्तुशांत आपल्या गुरुदांची आपण 61 किंवा रौप्यतुलांची केली, त्याच्याबद्दलचा हा लेख लिहिला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शब्द वापरले ते मी तुम्हाला इथे परत वाचून दाखवणार आहे की 1974 दत्तात्रय निवासात श्रीगुरूंनी स्थलांतर केलं. ज्ञान, उत्तम चारित्र्य यांनी अलंकृत, परोपकारी, पुण्यवान, अत्यंत आनंददायी, पवित्र अशा सूर्याचा उदय इथे झालेला आहे याची आता समाजाला प्रथम जाणीव झाली. ज्यावेळेस कुकडेवाड्यात गुरुदेव होते त्यावेळेस त्याला लिमिटेशन होतं. पण ज्यावेळेस त्यांनी या सावळी परिसरात दत्तात्रय निवास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांची कीर्ती सर्वदूर पसरायला लागली आहे. त्यांनी गुरुचरणाच्या एका ओळीचा आधार घेतला आहे आणि लिहिले, लपविता दिनकरासी. आता लपविता दिनकरासी गुरुचरणाचं ओवी आहे. लपविता दिनकरासी कैसी लपे तेजोराशी. म्हणजे सूर्याला लपवलं तरी सूर्याचा प्रकाश तुम्हाला कोणाला लपवत नाही, तो अखंड पृथ्वीवर पडलेला आहे. बऱ्याच वेळा सूर्यावर ढग येतो, पण ढगाने काय झाकळलेलं आहे, ढगाने सूर्याला झाकळलं आहे. पण सूर्याचा प्रकाश हा सर्वदूर पसरलेला आहे, तो लपविता येत नाही. श्री गुरुचरणात देखील वेळोवेळी काही ज्या ओव्या आहेत ना त्या अत्यंत परिणामकारक अशा ओव्या असतात. आणि या ठिकाणी भक्तांची गर्दी वाढत राहणार आहे आणि बीजरूपाने जे कार्य सुरू झालं आहे त्या कार्याला आता शीतल आणि परोपकारी अशा वटवृक्षाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आणि हे कार्य अजून वाढत जाणार आहे आणि ते सगळ्या समाजाला फायदेशीर ठरणार आहे. आणि हे जे वर्णन केलेलं आहे श्रीगुरूंबद्दल ते अत्यंत महत्त्वाचं आहे. मी श्रीगुरू इथे का म्हटलं की जयंतराव फाटकांनी आपल्या गुरुदेवांचा उल्लेख श्रीगुरू हे केलेला आहे. आणि मी देखील त्यांना बऱ्याच वेळा श्रीगुरू म्हणतोच, कारण मी असं म्हणतो ते श्रीगुरू पदावर बसले. श्रीगुरू ही पद आहे. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ हे श्रीगुरू आहेत, श्रीपद नरसिंहजी हे श्रीगुरू आहेत, स्वतः दत्तात्रय हे श्रीगुरू आहेत. श्रीगुरू हे पद आहे. त्या पदावर आपले सद्गुरू देखील विराजमान आहेत हे सांगणारच श्रीगुरू हा शब्द या ठिकाणी जयंतराव फाटकांनी त्यावेळेस वापरलेला आहे. ते असं येतात, आपले गुरुदेव एवढे मोठे आहेत की भारतीय परंपरेनुसार श्री गुरुपदावरची व्यक्ती कधीही स्वतःचा मोठेपणा वाढविण्यासाठी झटत नाही. त्या कार्याचं सर्व श्रेय शिष्यांनाच मिळावं म्हणून सतत प्रयत्न करत असतात. माझ्या श्रीगुरूंनी च्या ठाई हा गुणविशेष आहे. कार्य व सद्गुण या बाबतीत आपले शिष्य उत्तम ठरावेत, त्यांची कृती सर्वदूर व्हावी यासाठी आपले श्रीगुरू तळमळीने प्रयत्न करीत असतात. बघा, अनेक भक्तांचा त्यांनी उद्धार केलेला आहे गुरुदेवांनी. अनेक भक्तांना पारमार्थिक मार्गात असेल, प्रापंचिक मार्गात असेल, त्यांनी उन्नत करून ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हा सद्गुरूंकडे आलो तेव्हा आमची अवस्था काय होती आणि आत्ताची काय अवस्था आहे हे जर बघितलं तर आपल्याला सद्गुरूंनी उन्नत करून ठेवलंय हे निश्चितपणे आपल्या लक्षात येतं. ते सर्वात शेवटी असं म्हणतायत की संपूर्ण समाजाला शीतल छाया देणाऱ्या या वटवृक्षाला त्याचे परोपकारी कार्य करण्यासाठी दीर्घायुष्य लाभो ही त्या प्रेममय ईश्वरचरणी अनन्य प्रार्थना. म्हणजे मी बऱ्याच वेळा काही भक्तांनी जी वाक्यरचना केलेली आहे किंवा शब्द वापरले ते सांगत असतो आजकाल. का तर आपले भक्त देखील एवढे
श्री गुरूंच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्ती करण्यामुळे तेजस्वी होत असतात. त्यांची जी प्रज्ञा आहे ती तेजस्वी होत असते. आणि या ठिकाणी प्रत्येक गुरुभक्त आपल्या गुरुदेवांची स्तुती करण्याकडे त्याचा कल असतो. आता या ठिकाणी तोडके मोडके शब्द आपले ते शब्द काय अलंकृत वापरलेच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही जे तोडक्या मोडक्या शब्दात त्यांची स्तुती कराल ती देखील त्या दैवताला प्रिय असते. हे मी माझ्या मनाचं वाक्य सांगत नाही. श्री गुरुचरित्रामृत हा जो श्रीपाद श्रीवल्लभांचा चरित्र प्रसिद्ध झाले त्या चरित्रात असं लिहिलं आहे की कोणताही इष्टदैवत कोणताही आता आपण इष्टदैवत जे असेल ते किंवा आता आपण आपले गुरु हेच आपलं इष्टदैवत आहे. तर असं इष्टदैवत किंवा श्रीगुरु हे प्रत्येक भक्ताच्या तोडक्या मोडक्या स्तुतीने देखील प्रसन्न होत असतात. आणि आता या दैवतांचं स्तवन करायचं म्हणजे साधारणपणे आपण आरती म्हणतो. मग काही आरती आपल्याकडे रामदास स्वामींनी लिहिलेल्या आहेत, काही आरती एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या आहेत, आणि या लोकांनी आरत्या लिहून ठेवलेल्या आहेत. त्या आरत्या आपण म्हणत असतो का तर आपल्याला स्वतःला काही माहीत नाही म्हणून ती म्हणत असतो. पण तुम्हाला जर काही स्फुरलं त्या दैवताबद्दल त्या गुरूंबद्दल आणि ते तुम्ही जर तोडक्या मोडक्या शब्दात का होईना जर रोज ते म्हटलं तर निश्चितपणे ते दैवत प्रसन्न होतं. म्हणजे त्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या ह्याच्यातला मतीत अर्थ काय की प्रत्येकाने आपापल्या बुद्धीने आपापल्या मुखाने आपापल्या शब्दांनी त्या दैवताची स्तुती करावी. मला देखील मी 2 स्तवनं माझ्या गुरुदेवांवर लिहिलेलीच आहेत आणि ती मी नित्य पूजेत म्हणत असतो. रोज ती म्हणत असतो. सकाळी पूजा करताना ते स्तवन म्हणणं हा माझा नित्यक्रम झालेला आहे. कारण त्या माझ्या स्वरचित जे असेल ते जास्त परिणामकारक असतं असं मला कायम वाटत आलेलं आहे. जयंतराव फाटकांचं अजून एक जे काम किंवा अजून एक सेवा ही यामध्ये लिहिलेली नाही. कारण काय माहिती का असे जे भक्त असतात ते स्वतः केलेली सेवा कधी सांगत नसतात. पण अशा प्रसंगी त्यांचा अनुभव मी सांगत असताना जे मला माहिती आहे ते मी सर्व भक्तांना अवगत करावं असं मला वाटतं. तर या ठिकाणी मी आपल्याला असं सांगणार आहे की जयंतराव फाटक यांनी एक फार मोठी एक सेवा आपल्या गुरुचरणाची केलेली आहे. आता या ठिकाणी काय सेवा केली आहे तर मला वाटतं जयंतराव 93 का 94 साली काहीतरी ते निवृत्त झाले. 94 नंतर सतत ते दरवर्षी साधारणपणे फेब्रुवारी मार्च या महिन्यात जिथे उन्हाळा कमी असतो आणि गंगेला भरपूर पाणी असतं त्या काळात हरिद्वार त्या भागात जाऊन जिथं गंगा निर्जन ठिकाणी वाहते जिथं त्या पाण्यात कोणाचाही वापर होत नाही अशा ठिकाणं शोधून त्या ठिकाणी एक इथून मोठा टेम्पो भरून कॅन ते घेऊन जात असत आणि त्या कॅनमध्ये ती सगळी 5-50 कॅन काय नेत असतील तेवढे सगळे कॅन भरून ती गंगेचं पाणी हे ती हरिद्वारची गंगा आपल्या नगरला दत्त देवस्थानमध्ये ते आणत असत. आणि त्याच्यानंतर आपले गुरुदेव म्हणजेच परमपूज्य क्षीरसागर महाराज काही काळ त्या पाण्यातच आंघोळ करत असत, स्नान करत असत. अर्थात सगळंच पुरेल असं नाही पण गंगेचं पाणी 1 तांब्या जरी त्यात घातलं तर ते गंगेचं स्थान आहे. म्हणजे आपल्या श्रीगुरूंना ते श्रीगुरू म्हणतात आपल्या गुरूंना आपल्या श्रीगुरूंना दैनंदिन गंगा स्नानाचं पुण्य लाभावं याकरता आपल्या या जयंतराव फाटकेंनी अविरत श्रम घेतलेले. ही सेवा अत्यंत म्हणजे सोपी तर अजिबात नाही, अत्यंत अवघड आहे. ज्या भक्तांनी त्या भागात प्रवास केला आहे त्या भागातले रस्ते त्या भागातलं जे भूस्खलन होणं हे सगळं अनुभवलेल्या लोकांना हे निश्चितपणे जाणवेल की ही सेवा किती अवघड होती. आणि जयंतरावांनी हे शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलं. अर्थातच श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिले होते. आणि एक आहे आपल्या गुरुदांचं एक वैशिष्ट्य आहे, एखादा भक्त तो नाविन्यपूर्ण मार्गाने सेवा करू इच्छित असेल तर ते त्याचं नेहमी कौतुक करत असत. ज्या ज्या भक्तांनी नाविन्यपूर्ण काही सेवा करायला सुरुवात केली आहे त्यांचं गुरुदेवांना अप्रूप वाटायचं हा एक भाग आहे. म्हणजे आता मी आधीच सांगितले की जयंतराव फाटकांनी याचा कधीही कुठे उल्लेख केलेला नाही पण माझा त्यांचा सहवास होता. अनेक वेळा गुरु कार्यासाठी
मी त्यांच्याबरोबर प्रवास केला आहे. गुरुकार्य म्हणजे फक्त नगरला जाण्यापुरतं नाही, पण ठिकठिकाणी गुरुदेवांनी त्यांना काही इकडच्या याची ही माहिती घेऊन या, तिकडच्या याची ती माहिती घेऊन या, असं काहीतरी कार्य त्यांच्यावर सोपवलेलं असायचं. आणि मग त्यावेळेस त्यांना एकटं जाण्याऐवजी ते माझ्यासारख्या कोणाला तरी बरोबर घेऊन जात असत आणि मी जात असे. माझं काय फक्त जाण्याचंच काम आहे. बाकी सगळं ते करत असत. कारण त्यांची जी जिज्ञासू आणि चौकस वृत्ती होती त्याचा तिथं फायदा होत होता. पण मी त्यांच्याबरोबर प्रवास केलेला आहे आणि त्याचा सहवासही लावला आहे. ते अत्यंत आमच्याशी गप्पा मारायचे आणि त्यांच्या बोलण्यातनं मला गुरुदेवांच्या त्यांचा जो गुरुदेवांचा सहवास आला आहे त्यातनं बऱ्याच गोष्टी कळायच्या. आपल्या गुरुदेवांचं स्वरूप कसं आहे हे कळायला जयंतराव फाटकांचा सहवास देखील मला कारणीभूत ठरलेला आहे. तर जयंतरावांचा हा अनुभव मी सांगितला. कोणताही प्रापंचिक अनुभव नाही, कोणताही व्यावहारिक अनुभव नाही. हा सगळं पारमार्थिक असा जो अनुभव आहे त्यांनी इथं नमूद केला आहे तो मी आपल्याला सांगितला. आपण आता इथे थांबूया. श्री गुरुदेव.